ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होतं, पण प्रकाशनाआधीच राऊतांच्या पुस्तकावरून राजकारण तापायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. बघूया. नरकातला स्वर्गवरून राजकीय वार. राऊतांचं पुस्तक प्रकाशनाआधीच चर्चेत. राऊत म्हणतात लढणाऱ्यांना प्रेरणा मिळेल. पुन्हा तुरुंगात पाठवा शिरसाटांचा टोला. नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही, गुडघे टेकले नाही. आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानतो. संजय राऊत सारख्या माणसाला स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे, त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं पाहिजे. संजय राऊतांच्या पुस्तकावरून सुरू झालेला हा कलगीतुरा येत्या 17 मेला राऊतांच्या जेलवारीच्या अनुभवांवर आधारित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊतांनी रविवारी शरद पवारांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचे दिसतंय. आपलं पुस्तक लोकशाहीसाठी लढणाऱ्यांना प्रेरणा देईल असा दावा राऊतांनी केलाय. ते पुस्तक जे आहे माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत, सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही, गुडघे टेकले नाही. आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो 100 दिवसाच्या वर. त्याचे अनुभव आहेत. फार मोठं पुस्तक नसेल, पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली. राऊतांच्या या पुस्तकातून सरकार विरोधात टीका होईल हे स्पष्ट आहे. तसे संकेतही राऊतांनी दिले. पवारांच्या भेटीतही त्यांनी पुस्तकातून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्याचे संकेत दिले. राऊतांच्या या पुस्तकावर शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार प्रहार केला. राऊतांना पुन्हा स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुरुंगात पाठवलं जावं असा चिमटा संजय शिरसाटांनी काढला. पवार साहेबांनी जे पुस्तक दिलं त्याचा 2 अर्थ निघू शकतात की साहेब तुम्ही जेलमध्ये जा, तुम्हाला नरकातला स्वर्ग दिसेल, एक. किंवा संजय राऊत ज्या 3 महिने जेलमध्ये राहून जे त्याने स्वर्ग पाहिलेलं आहे त्यांची इच्छा प्रबळ झाली असावी. आणि मला वाटतं सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. संजय राऊत सारख्या माणसाला स्वर्ग पाहण्याची इच्छा आहे, त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं पाहिजे आणि तिथंच त्यांना आणखीन एखादं पुस्तक लिहिण्याची सुबुद्धी पुन्हा सुचेल. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर संजय राऊत, नवाब मलिक या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगवारी करावी लागली. राऊतांना पत्राचाळ घोटाळ्यात 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगवास भोगावा लागलाय. तुरुंगवारी आणि त्यानंतर तुरुंगातील अनुभवांचं प्रतिबिंब राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात उमटण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आणखी कोणते खुलासे या पुस्तकातून होतात, कुणाच्या भूमिका आणि रणनीतीवर राऊत टीकेचे बाण चालवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.